नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी निवेदक रुपेश वाळके चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी गोंधळाजाई यात्रेच्या निमित्ताने सरपंच केसरी या ठिकाणी खेड तालुक्यामधील स्मार्ट विलेज सावरदरी गावामध्ये या ठिकाणी अतिशय थाटामाटामध्ये उत्साहामध्ये 4 दिवस संपन्न झाली आणि आजचा सेमीफायनल आणि फायनलचा दिवस होता. अतिशय उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी सरपंच केसरी बैलगाडा शर्यतीमध्ये आपण पाहिलं. या ठिकाणी पाहू शकता हे सरपंच वराळे गावचे दिनेश शेठ लांडगे आहेत आणि हे अक्षयजी सोलाट आहेत. हे सर्व गाडा मालक, सर्व गाडा शौकीन या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण पाहिलं या सावरदरीच्या घाटामध्ये आता फायनलमध्ये शेवटची बारी दिनेश शेठ लांडगे आणि मच्छिंद्र शेठ रामदास करळे यांची बारी खऱ्या अर्थाने लास्ट बारी होती. आणि फायनलमध्ये 10 सेकंद 93 मिली पॉईंट अशी चांगली बारी झालेली आहे. नक्कीच सगळ्यांच्या नजरा या बारीकडे लागल्या होत्या, कारण त्याच्या आधी जी सेकंड लास्ट जी बारी झाली ती रामनाथ मामा वारिंगे यांची 10-83 अशी बारी झाली होती. आणि नक्कीच सर्वांचं लक्ष लागलं होतं, कारण सेमीफायनलला घाटाचा राजा ही बारी होती. जवळजवळ 10-89 ही बारी झाली होती. आणि हे पाहू शकता हा जो सोना बैल आहे, हा सोना बैल आणि इकडं हा माऊली आहे. ह्या सोना बैल आणि माऊली बैलाने अतिशय कमाल केली आणि सर्व उपस्थित बैलगाडा शौकीन असेल सर्वांच्या डोळ्याचं पारणं फेडणारी खऱ्या अर्थाने बारी झाली आणि एकदम टाळ्यांचा कडकडाट घाटामध्ये झाला. या ठिकाणी अक्षयजी सोलाट आहेत आणि कांड्यावर देखील लकी आणि बंड्या हे 2 खरं तर लहान वासरं आहेत. यांनी देखील अतिशय टाळी केली, उत्कृष्ट त्या ठिकाणी घाटामध्ये पळाले. गणेश शेठ थोरवे आणि भीमसेन शेठ दरेकर यांची जी 2 कांड्यावरची बैल आहेत. आणि हा जो सोना बैल आहे, हा सोना बैल वराळे गावचे सरपंच प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट दिनेश शेठ लांडगे यांचा बैल आहे. आणि तो जो माऊली बैल आहे तो देखील अतिशय उत्कृष्ट छान पळाला. कराळे यांचा वडगाव मावळचा तो बैल आहे. अतिशय चांगली बारी झाली आणि सर्व प्रेक्षकांची मने खऱ्या अर्थाने त्यांनी जिंकलेली आहे. आपल्या समेत अक्षयजी सोलाट आहेत, त्यांच्याकडे आणि खऱ्या अर्थाने नियोजनाचा बादशाह म्हणून त्यांची ओळख आहे असे अक्षय सोलाट आपल्या समेत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया ही जी बारी आहे अतिशय उत्कृष्ट बारी झाली. फायनलची शेवटची बारी होती आणि सगळ्या प्रेक्षकांच्या गाडा शौकीनांच्या नजरा लागल्या होत्या, कारण त्याच्या आधी वारिंगे मामांची ओम्याची बारी झाली होती, ती 10-83 झाली. आणि तुमची ही जी बारी आहे सोनाची आणि माऊलीची, ही जी बारी अतिशय उत्कृष्ट सेमीफायनलला घाटाचा राजा झाली होती 10-89. आणि कशा प्रकारे तुम्हाला आता काय वाटलं होतं का शेवटची बारी आणि 10-83 वारिंगे मामाची झाली होती, त्यानंतर शेवटची बारी असल्यामुळे तुम्हाला काय वाटलं होतं, काय होईल? बारी आहे तेवढीच राहणार अशी, म्हणजे सकाळी जी 11-88 10-88 झाली होती आणि महादेवाच्या कृपेने परत एकदा 10-93 झाली. कसं वाटतंय तुम्ही आता ट्रॅक्टरचे मानकरी झाला सरपंच केसरीचे, काय सांगाल त्याबद्दल? खरंच रे, पाहिलं तर आपले गोटेभाऊ फुले यांनी दरेकरांचं कांड जुळवलं होतं, कारण जेवढं जुकाट टाईट तेवढं कांड बी टाईट पाहिजे होतं. बरोबर. मग याच्यामुळं नारायण शेठ आवळे असतील किंवा गोटेभाऊ असतील यांना सांगितलं का या बारी पुढे कांड द्या, त्यांनी पण दिलं. पण मोकळेपणाने बारी झाली आणि 1 नंबरला पण राहिली. खरंच सुंदर अशी बारी झाली आणि सर्व प्रेक्षकांची मन खऱ्या अर्थाने जिंकलेली आहेत. कांड देखील मित्रांनो अतिशय चांगले बछडे आहेत, पण त्यांनी देखील मागचे जे जोगटातले बैल होते त्यांना खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शिवून दिलं नाही आणि अतिशय उत्कृष्ट कांड्यावरती बैल पळलेत. आणि हे सर्व जे मित्र परिवार आहेत, दिनेश शेठ लांडगे असतील, चिराग शेठ जगताप असतील, खरं तर हवेली तालुक्यातील जे आमदार आहेत शंकर शेठ जगताप त्यांचे तुम्ही बंधू आहात, पुतणे.
हे देखील आहेत, त्यांच्याकडनं देखील. तुमचं नाव सांगा प्रथमतः. मी सुदर्शन आवटे, सोन्या ग्रुप पिंपेगुळ बैलगाडा संघटना. बारी अतिशय चांगली झाली. तिन्ही फेऱ्यांना बैल पळाली. कांड्यानी काय अडचण नाही केली, काय नाही. व्यवस्थित नियोजन होतं, अक्षय भाऊंचं नियोजन होतं. व्यवस्थित बारी झाली आणि चांगली बारी झाली. पहिल्या फेरीला किती बारी झाली होती, किती सेकंद? 11-16. पहिल्या फेरीला 11-16 झाली आणि सेमीफायनलला 11-10-89 आणि फायनल 10-93. कसं वाटतं, ट्रॅक्टरचे मानकरी झाले आहात तुम्ही? कसं वाटतं तुम्हाला? मानकरी झालो. खूप आनंद झालाय. सगळ्यांनाच आनंद झालाय, म्हणजे पूर्ण संघटनेलाच. सर्वांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद ओसंडून पाहायला मिळतोय, कारण आपल्या जिव्हाळ्याचा हा बैलगाडा शर्यत आहे. आणि एवढ्या मोठ्या हिंदकेसरी घाटामध्ये अतिशय सुरेख असं ट्रॅक्टरचे मानकरी झालेले आहात. आणि कशा प्रकारे नियोजन तुमचं होतं सकाळी इथं आल्यानंतर सेमीफायनलला? सकाळी आल्यानंतर नियोजन जे पहिल्या फेरीला केलं तसंच आपलं नियोजन होतं. जुपणी पण व्यवस्थित झाली, बैल पण व्यवस्थित पळाले आणि झालं सगळं व्यवस्थित. धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव सांगा प्रथम. भीमसेन बंधारे, सणसवाडी. ही बारी सावरदरी घाटामध्ये झाली आणि सर्व प्रेक्षकांची मने या बारीने जिंकलेली आहेत आणि ट्रॅक्टरचे मानकरी झालेत. काय सांगा त्याबद्दल, काय भावना आहेत तुमच्या? बारी झाली, आनंद आहे आम्हाला, बाकी काय. नक्कीच आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. आता या पुढील घाटामध्ये कसं नियोजन असणार आहे? असंच राहणार. आता यानंतर कोणती यात्रा आहे तिथं, टोकन वगैरे जवळ? आता कोणती यात्रा आहे? मला पुढे टॉप यात्रा पण तिथे. नमस्कार सरपंच, तुमचं प्रथमतः नाव सांगा. दिनेश किसन लांडगे, वराळे. ओके, तुमच्या नावावर हा गाडा पळतो आणि अजून जुगलबंदी त्यांचं पण नाव सांगा. भाऊसाहेब कराळे. कराळे. हे जे तुमचा बैल आहे सोना आणि माऊली, आणि त्या कांड्यावरच्या गोऱ्यांचे नाव काय आहेत? लकी आणि बांड्या. त्यांनी देखील अतिशय उत्कृष्ट पळाले. त्यांचे दोन्ही मालकांचे नाव पंडित शेठ दरेकर आणि भीमसेन शेठ दरेकर आणि गणेश शेठ थोरवे. नक्कीच हा दिनेश शेठ लांडगे सरपंचाचा हा जो सोन्या बैल आहे, तुम्हाला मगाशी दाखवलं, तो देखील अनेक घाटांमध्ये आता कमाल करतोय. सगळ्यांच्या नजरा खऱ्या अर्थाने विशेष आकर्षण झाले. आणि कशा पद्धतीने तुम्ही हा बैल कधी खरेदी केली, कुणाकडून खरेदी केली? बैल खरेदी ही चिराग शेठ जगताप यांनी बैल मागवला होता आणि बैलाची खरेदी त्यांच्याच गोट्यावरती झाली. मी बैल खरेदी करायच्या अगोदर त्यांनी सगळं त्या मालकाशी बोलणं करून घेतलं होतं आणि अक्षरशः त्यांनी जे बैल खरेदी करून दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्व बैलगाडा संघटना खूप खूप आभारी आहे. आमच्याकडे बैल होती, परंतु हे जे घड्याळ आहे ह्या घड्याळातली बैल नव्हती. 4-5 पॉईंट आम्ही जो गेल्या वर्षीपासून एकत्र बैल पळवतोय. चिराग शेठ जगताप, आम्ही झालं सुदर्शन, अक्षय भाऊ, सोलाट, हे आम्ही एकत्र गेल्या वर्षी त्यांचा सोना म्हणून बैल आहे आणि आमचा इच्चू आणि मल्हार म्हणून आणि आमचा खंड्या होता. एकत्र आमच्या संघटनेत गेल्या वर्षी बैल पळवला होता आणि ह्या वर्षी आम्ही सोना बैल चिराग शेठ यांनी आम्हाला घेऊन दिला. तेव्हापासून गाड्याला चांगलं राहिलेलं आहे. मला असं समजतंय हा जो सोना बैल आहे पहिला छकडीमध्ये पळत होता का? हो, छकडीमध्ये, बिनजोड छकडीचा. नक्कीच अतिशय उत्कृष्ट बारी झाली तुमची. आणि कशा प्रकारे सांगाल, ज्यावेळेस जुपणी चालू होती सुट्टीची ज्यावेळेस होण्याच्या आधी, माऊली बैल जो आहे तो 2-3 वेळा सुटला होता, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये काय होतं नक्की? आणि विशेष म्हणजे वारिंगी मामांची जी ओम्या बैलाची जी बारी आहे त्यांची बारी 10-88 मिली पॉईंट झाली होती आणि तुम्ही देखील घाटाचा राजा होता 10-89. तुमच्या मनामध्ये काय चाललं होतं की आपण बारी 10-88 आत येईल का, आसपास जवळ आपण येऊ? काय वाटत होतं बारी 10-88 आतमध्ये येईल. सुट्टी जर आमची पहिल्या वेळेस जर झाली असती, आमचे किरण दादा असतील बैल धरण्यामध्ये बादशाह आहेत ते, आणि इकडनं माऊलीला प्रशांत शेठ बिलारे बैल पकडण्यासाठी दोन्ही मातब्बर मंडळी आहेत आणि जुपणीवरती अक्षय भाऊ आणि मी स्वतः होतो माऊलीच्या. आणि अक्षय भाऊनी सोनाची जुपणी करून इकडे आले होते आणि कांड्यावरती सकाळी आमची थोडी गडबड झाली, परंतु आता सगळी जण इथं आम्ही बैल सोडतानाच ठरवून गेलो होतो की कुठली चूक आपल्याकडनं झाली नाही पाहिजे, जेणेकरून आपल्याला बरोबर त्या चुकीचं भोग भोगायला लागतील, हे आम्ही जाताना पूर्णपणे ठरवून गेलो होतो. याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पडद्यामागचे 2 हिरो खूप मोठे आहेत ह्या बारीच्या पाठीमागे. एक आहेत आवळे सभापती आणि गोट्याभाऊ फुले. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत कांड्यासाठी प्रयत्न करत होतो. दरेकर भीमसेन शेठ दरेकर असतील, स्वतः आजारी हॉस्पिटलमध्ये होते
त्यांना सभापती आवळे सभापतींनी फोन केला व आमचे गोट्या भाऊ फुले हे आमचे मित्र आहेत, त्यांनी फोन केला. त्यांनी कुठलाही क्षणाचा विचार न करता आम्हाला म्हटले की तुम्हाला आम्ही 100% बैल जुपायला देतो. आणि तसंच थोरवे मंडळी आहेत, आमचा दोन्ही मंडळीशी संपर्क एवढा काय नव्हता, दरेकर यांच्याशी होता, परंतु थोरवे मंडळींशी आमची फक्त तोंड ओळख होती. परंतु गोट्या भाऊ आणि आवळे सभापती यांची रिक्वेस्ट त्यांनी ऐकली आणि ते घाटामध्ये बैल घेऊन आले. आणि अक्षरशः शेवटच्या दिवसापर्यंत आमचं कांड फायनल नव्हतं. म्हणजे अचानक आम्हाला कांड भेटलं, म्हणजे नशिबात ते होतं 100%. बरोबर. आणि खऱ्या अर्थात तुम्ही जे सांगितलं, एकत्र सर्वजण जटून असतात. खरं तर कुठलाही खेळ म्हटलं तर चिकाटी जिद्द ही असली पाहिजे. आणि सर्वजण तुमच्यामध्ये ते दिसते, सर्वजण एकोप्याने या ठिकाणी येतात, गाडा पळवतात आणि अतिशय उत्कृष्ट नियोजनबद्ध तुम्ही गाडा पळवला. आणि खऱ्या अर्थाने ही बारी ज्यावेळेस झाली त्याच्या आधी, फायनलच्या आधी काय नियोजन होतं की बाबा कशा प्रकारे गाड्या झोपायचं आहे, कोण कांड्यावर राहील, कोण पाठीमागे राहील, काय नियोजन काय होतं? हे सगळं ठरलेलं असतं अगोदरच. म्हणजे कांड्यावरची जी बैल, थोरव्यांचा एक बैल होता आणि दरेकरांचा एक बैल होता. बरोबर. दरेकरांच्या याच्यावरती त्यांची मंडळी होती आणि थोरव्यांच्या बैलावरती ते होते. आणि सोनावरती आमचं किरण दादा नेहमीप्रमाणे असतात आणि भाऊंच्या बैलावरती आपले प्रशांत बिलारे होते. आणि इथनच जाताना सगळ्यांना सांगितलं होतं की आपला सोन्याच्या बाजूने जे कोण असेल त्यांनी कुठलाही आवाज करायचा नाही. म्हणजे जरी जुपणी झाली तरी सुद्धा त्यांनी म्हणायचं नाही. आणि अक्षय भाऊंना मी जाताना सांगितलं होतं, सकाळी कांड्याला आपण चुकलोय, आता चुकायचं नाही. जुपणी टाकताना 100% कांड्याकडे लक्ष द्यायचं, मगच जुपणी टाक. तरी सुद्धा त्यांच्याही हाताला लागलं आणि माझ्याही हाताला लागलं, कारण माऊली जुवाखाली आल्यानंतर कसंच थांबत नव्हता. आणि खूप बरोबर. वेळ घेतला की मग तो थांबायला त्रासच होतो, कारण तो बैल जुपून उभा असायचा. आम्ही त्याला सोनामुळे जुपणीवरती घेतला, परंतु अतिशय छान प्रकारे नियोजन झालं. त्याच प्रकारे आमच्या आळ्यामध्ये आमच्या वाडीतील मुलं असतात, अक्षय असेल, रोहित असेल, सगळी डग्या, सगळीच मंडळी, म्हणजे प्रत्येकाचं नाव, म्हणजे सगळी मंडळी वरती आळ्यात सुद्धा एकदम चोख काम ठरलेलं असतं. त्यांनी सुद्धा इथून बैल सुटताना बैल फक्त खाली नेऊन देतात ते, आणि वरती एकदा गेले की वरती आळ्यामध्ये कुठलाच आम्हाला त्रास होत नाही. ते बैल पकडणार म्हणजे पकडणार, अशी सगळी मंडळी आहेत. नक्कीच तुमची खऱ्या अर्थाने सावरदरी घाटामध्ये सरपंच केसरीमध्ये अतिशय आदर्श बारी झालेली आहे. आणि सगळ्यांची जिद्द चिकाटी आणि सगळ्यांचं योगदान या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. नक्कीच चांगली बारी झाली आणि तुम्ही सरपंच केसरीचे मानकरी, ट्रॅक्टरचे मानकरी झाला आहात. नक्कीच माऊली ज्या वेळेस 3 वेळा त्या ठिकाणी सुट्टी व्यवस्थित होत नव्हती, 3 वेळा सुटला. जर जुपणी जर व्यवस्थित पहिल्याच टाइमला झाली असती तर कशा प्रकारे बारी झाली असती, आतून आली असती का, काय सांगा? जुपणी जर पहिल्या वेळेस झाली असती तर 100% बारी त्याच्या आतमध्ये 100% आली असती. आमची थोडी गडबड होत होती, परंतु वेळ होता त्यामुळे आम्ही देखील म्हणतो ठीक आहे, निघाला निघू द्या. 2 वेळा आम्ही हाया सपाटी मागे बैल दाबला, परंतु बैल थांबवणं इतकं सोपं नसतंय. म्हणजे वरतून बघणाऱ्यांना वाटतं की यांनी बैल थांबवलं पाहिजे. जो खरा बैल पकडतो त्याला माहिती खाली काय त्रास असतो. बरोबर. नक्कीच. पण तुम्ही आता या बारीवर समाधानी आहात, कारण तुम्ही हो, ट्रॅक्टरचे मानकरी झालेला आहात. आम्ही खूप समाधानी आहे, कारण लिमगाव मध्ये आमचा थोडा ऍक्सिडेंट झाला. हो. आमचा सोना बैल उभा राहिला होता. त्याच्यानंतर आमचा इतका बॅड स्पॅच चालला होता, त्या अक्षरशः बैल जुळवलेला आम्ही 2-2 दिवस अक्षय भाऊन मी खूप लोकांना फोन केले, परंतु चिराग शेट्ट एक व्यक्ती अशी आहे की ते स्वतःहून म्हटले की सरपंच तुम्ही घाबरू नका, तुमचा बैल उभा राहिला ना, माझा बैल न्यायचा आणि तुम्ही बैल झोपायचा. वाव. आम्ही त्याच्यानंतर ना त्यांचा बैल झोपला. ठीक आहे, आमचं गाड्यावर थोडं आमचं लांब गेलं, परंतु बैल पळतात. असं काय नाही की एका घाटात बैल उभी राहिली म्हणजे त्यांनी काहीतरी तुम्ही हारले. बैल आहे, काहीतरी बैल आजारी असू शकतो, काय पब्लिकचा दाब या गोष्टीमुळे होऊ शकतं. नक्कीच प्रत्येक खेळामध्ये हार जित असतेच. हारकर जितने वाले को बाजीगर कहते. नक्कीच सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय. आणि हे जे सावरदरी ग्रामस्थांचं सरपंच केसरीमध्ये जे आयोजक कमिटीचं नियोजनाबद्दल काय सांगा? नियोजन अतिशय खूप छान होतं आणि सर्व सरपंच झाले, म्हणजे संदीप शेठ आहे, भरत शेठ आहेत, हे सगळे माझे एकदम जवळचे मित्र आहे. आणि आमचे संतोष भाऊ आहेत, टोकनापासून सगळं नियोजन त्यांच्याकडे होतं. आणि म्हणजे सर्वच मंडळी खूप जवळचे आमचे. मामाचं गाव आहे, माझे चुलत भाऊ आहे संतोष आणि पंडित, ते म्हणजे सख्खे चुलत मामा आहेत माझे सावरदे, सोमनाथ पवार, माणिक पवार, जे एकदम घरचे संबंध आहेत या गावाशी. आणि यात्रा ही आम्ही यात्रेच्या आदल्या दिवशी या ठिकाणी येऊन गेलो होतो. आम्ही आलो त्यावेळेस आम्हाला वाटत नव्हतं की इतकं गाड्या येऊ शकतं या घाटामध्ये, परंतु दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस बाऱ्या पळायला लागल्या तिथून पुढे आमच्या लक्षात आलं की नाही, काय अडचण नाही, व्यवस्थित आहे. आणि अतिशय रॅकची सिस्टम, टोकनची सिस्टम,
सगळ्या बाबतीत निशाण या बाबतीत खूप सुंदर यात्रा झाली. धन्यवाद. खऱ्या अर्थाने मी देखील आतापर्यंत कधी बैलगाडा म्हणजे बैलांची किंवा बैलगाडा मालकांची मुलाखत घेतली नव्हती. मी बाकीचे व्लॉग वगैरे बनवत असतो, पण मला देखील मोह आवरला नाही. त्या ठिकाणी घाटामध्ये स्टेजवर होतो, मी बारी पाहिली आणि मला देखील मोह आवरला नाही. म्हणलं आता नक्कीच राहुल शेडबुट्टे यांना मी फोन केला, म्हणलं मुलाखत घ्यायची आपल्याला. आणि नक्कीच माझी देखील सुरुवात आज तुमच्या फायनलच्या बारीने झाली. नक्कीच तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. अशाच प्रकारे तुमची बारी त्या ठिकाणी घाटामध्ये कमाल करीत राहू आणि सर्व प्रेक्षकांची मन जिंकत राहू. नक्कीच अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी निवेदक रुपेश वाळके या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.